चोको. सगळ्यांना चोको हवा आहे. चोकोनी मला बोलवलं म्हणून मी त्याच्याकडे चालली. तूच तर मला म्हणालास आजी आजोबा आठवड्यावर घरी नाही आहेत. हो सो तू माझं पेमेंटही केलास. हो नाही मी कधी केले पहिले. आय एम प्रीपेड. दुसरी मुलगी कुठे आहे? ते काळ्या कपड्यातली लिफ्ट मध्ये होती माझ्या बरोबर. एक मिनिट काका, एक काळ्या कपड्यातली मुलगी तुमच्या बरोबर लिफ्टमध्ये होती बरोबर? होतीच. मला का विचारताय कोण होती? हा, एक नंबरचा फट्टू आहेस तू. फट्टू. फट्टू हो. मी? You only live once. ज्याच्या अंगी कला त्यांनी दारू प्यायला चला. शरम वाटते का रे? नालायकांनो, हा? आजी आजोबा बाहेर गेले, ताबडतोब दारू प्यायला सुरुवात. काय चाललंय रे? काय करायचं ठरवलंय तुम्ही? मला डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करायची आहे काका. मला लास वेगसला जाऊन जॉब करायचा आहे. हा, आणि मला इंजिनियर. गप्प बस. तुम्ही भविष्यात काय करणार आहात ते विचारत नाहीये. ते तुमचं भविष्य माहितीये मला, अंधारातच आहे. हे हे आता काय चाललंय तुमचं? हे आम्ही प्रोजेक्ट करतोय. कसला प्रोजेक्ट रे? आजी आजोबांच्या संस्कारांना कलंक लावायचा प्रोजेक्ट? बियर चोरून कशी आणायची, चोरून कशी प्यायची, हा प्रोजेक्ट आहे तुमचा? काका आम्ही बियर आणलीये खरी, मग पण ती केसांना लावायला. हो, मेडिकलचा प्रोजेक्ट आहे ना परीचं. आम्ही सगळे मदत करतोय तिला. हो हो, परी, हो. तुझं प्रोजेक्ट म्हणजेच आमचं प्रोजेक्ट. कसलं प्रोजेक्ट आहे? त्याचं काय काका, आत्ताच असं ठरलंय की समजलंय की बियर मध्ये असलेल्या पी विटॅमिन मुळे ना केस गळणं बंद होतं, एकदम बंद. करेक्ट. विटॅमिन पी विटॅमिन. हा तेच, म्हणजे आम्ही आता बियर गोठवून त्याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवणार होत्या. तुम्हालाही देतो, गळणं कमी होईल केस. काय बोलतोय हा मुलगा? तुम्हाला काय वाटलं आम्ही ही कडू बियर प्यायला आणलीये? अहो आम्हाला साधी बियरची चव सुद्धा माहित नाही हो. ते बियरचं सोडा. काका, सोड्याबरोबर घेतात ती ही विस्की. बियर आपली नुसतीच चालते की? ते अगदी गप्पा बस. कशाबरोबर काय पितात ते सांगत नाहीये मी म्हणतोय विषय सोडा. इथे का आलो होतो? मला सांग, ती तुझ्याकडे आलेली मुलगी कुठे आहे आणि ती कोण आहे? ती गेली, थालीपीठ देऊन गेली. गरिमा गेली की? तिच्याबद्दल नाही बोलत आहे मी. ती काळ्या कपड्यांमधली मुलगी माझ्या बरोबर लिफ्ट मध्ये होती. अरे ती मुलगी जिच्या इथे असं काहीतरी काढलं होतं चित्र. कुठे इथे असं काका सॉलिड नजर आहे तुमची. टॉप फोबाड फोडीन. माझ्या नजरेतनं काहीही सुटत नाही. काका, हं? मुळात तुमच्या बेसिक मध्येच लोच आहे. हं? त्याला चित्र नाही, टॅटू असं म्हणतात. आणि जर तिला दाखवायचंच नसतं तर तिने तो काढला कशाला असतं इथे? करेक्ट. खरं तर काकांनी तिच्या छातीकडे बघावं म्हणूनच तिने काढलेला टॅटू. थोबाड फोडीन गधड्या. वाटेल ते बोलतोय माझ्याविषयी. अरे असा उत्तानपणे असा समोर दिसत होता. मी काय मुद्दामून बघितलं नाही. असं दिसतच होतं तर काय करणार. असं चांगला मोठा होता, जुरळाच्या आकाराचा. जुरळ नाही काका, गुलाब होता. अच्छा. गुलाब होता हे तुला कसं कळलं रे? तुम्हीच म्हणालात की आता काय? गुलाब होता. नाही, मी जुरळ म्हणालो. नाही, गुलाब म्हणालात काका. काका, खोटं नाही बोलायचं. तुम्हीच म्हणालात गुलाब होता. अगं नाही. मलाही वाटतं तुम्हीच म्हणाला. काका, गुलाब तर गुलाब. म्हणजे चौघ जण कसं चुकीचं ऐकतील ना. अरे, मला काय गु आणि झू मधला फरक कळत नाही का? तेच म्हणतोय काका की कसं आहे, गुलाब आणि जुरळ यातला फरक न कळण्या इतपत तुम्ही मूर्ख नाही आहात. तुम्ही वाटेल ते बोलून विषय इकडे तिकडे नेऊ नका. मला सांग, शेवटचं विचारतोय. हा, ती मुलगी कुठे आहे? काका, मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. आणि आता शेवटचं आहे का की ती मुलगी इथे नाहीये. कळलं आता तुम्हाला सगळ्यांना मी काय म्हणत होतो? हीच ती मुलगी. कळलं कोण खोटं बोलताय ते? हा विषय संस्कारांचा आहे, संस्कृतीचा आहे आणि विजय त्यांचाच झाला पाहिजे. आता बघाच, मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तुम्हाला एकेकाला शिकवतो की नाही? नाही, ठरलं. आत्ता खाली जाऊन सोसायटीच्या बोर्डावर नोटीसच लिहितो. नाही, चर्चासत्रच आता.
कळेल तुला. बघ तुझी कशी वरात काढतो आता ते. खोटं बोलताय. संस्कृती म्हणून तरी आहे का नाही? असं काही नाहीये. हाय आम सनी. लिहून नाही देव. देऊन कोण आहे रे ही? पण काय आहे यार ही? इथे काय आहे ही? चोको. चोको? अरे यार गेले 2 तास यांनी मला आत ठेवलंय. एखादा असता ना. काय ग काय काय केलं असतं त्यांनी? ए तू थांब. तू बोल ग. तुला कोणीही काहीही बोलणार नाही. शी मग कशाला आले मी इथे? आता तरी सांगा रे, कोण आहे ही? चोको सांग ना आम्हाला. हु इज शी? फ्रेंड, लांबची बहीण, मैत्रीण? बहीण आमच्या अख्ख्या खानदानात एवढं सुंदर कोण नाही. एक मिनिट. हाय कस्टमरकडे आहे. हे काय इथे बसला समोरच? चार्ज पडेल एक्स्ट्रा. 10च्या खाली नाही 10. चल ठेव. ए इकडं मी तूच. फोटो काढ माझा. चल पैसे काढ. पैसे काढ. पैसे काढ. फोटो काढतो. काय हा? म्हणजे ही तुला समजलं ही कोण आहे? कुमार मंदारने आपल्या घरात एक वेश नको वेश्या नको म्हणायला. काही भानगड झाली उद्या तर अब्रू नुकसानीचा दावा व्हायचा. त्यापेक्षा धाडसी महिला उद्योजक मी म्हणजे तेच. कुमारी ते माहीत नाही. बालिका ती दिसत नव्हती. कोण होती कोण मग ती? आय डोंट बिलीव्ह इट. चोकोनी हिला माझ्यासाठी बोलवलंय खास. मी नाही बोलवलं यार हिला. ही कॉल गर्ल, तू नक्की काय करतेस ग? मेनू कार्ड. नाही, मी असंच क्युरिओसिटी म्हणून विचारते. माझे क्लासेस चालू झाले की काय ऍडमिशन? ए तू गप गा. चोको मला आता नीट सांगायचं. हा कोण आहे ही? आपल्या घरी आलेल्या पाहुणीला असं हाकलतात का? आणि अशा पाहुणीला तर नाहीच नाही. अतिथी देवो भव आपली ही संस्कृती है. जो इसे बाहर निकालेगा उसे मेरी लाश पर से गुजरना होगा. हाँ सारिका सारिका ते गेले जाऊ दे. काय? डोंट टच मी. अगं पण मी काहीच केलं नाहीये. एक्झॅक्टली. मी आले म्हणून काही केलं नाहीस, नाही तर केलं असतंस ना. त्यासाठीच बोलवलंयस ना त्या टवळीला. अगं मी नाही बोलवलंय तिला. मग कशी काय आली ती? मला काय माहिती. तिला हेही माहितीये की तुझे आजी आजोबा घरात नाहीयेत. मेन म्हणजे ती असंही म्हणतेय की तिचं पेमेंट झालेलं आहे. फुकट काम करायला शी इज नॉट अ सोशल वर्कर, शी इज अ सेक्स वर्कर. अगं इथं मी माझ्या मोबाईलचा रिचार्ज करत नाही. तिचं पेमेंट मी कशाला करीन? हे बघ मी कोणालाही बोलवलेलं नाही आणि कोणाचंही पेमेंट केलेलं नाही. ट्रस्ट मी. ट्रस्ट मी म्हणे. आय डोंट ट्रस्ट यू ना. चंद्रक्का त्याला कळलं ना तर माझा गळा चिरल तो. बापूसाहेब लांडगे पाटील नाव आहे त्याचं. मेल्या काय बी करून तिला वापस आणावं लागेल, नाही तर 10 लाख रुपये वापस द्यावे लागतील. अगं एक वेळेस 10 लाखावर पाणी सोडेल तो. पण ही पळून गेली हे काही सण व्हायचं नाही त्याला. गेली 10 वर्ष तिची नथ उतरवायची स्वप्न बघत होता तो. मला नक्की ठाव नाही.
पण माझा एक अंदाज आहे, मग मुर्द्या बोल की जिथं असेल तिथनं उचलून आणू तिला. तिचा तो हिरो दिसला होता मला एक ठिकाणी. अरे मग घुस की तिकडं. घुसकी. अगं तिथं घुसणं माझ्याच्यात घुसल. आधीच लई कलम आहेत माझ्यावर. मी दुसरं कोणाला तरी घुसवतो. बघतो मी.